सर्वप्रथम सर्वांचे जय शिव, सर्वांचं स्वागत आहे आपलं स्वराज्य दुर्ग भटक्यां चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत मळवणी लोहगड विसापूरच्या परिसरात। इथे एक भाजी लेणी आहे। आता आपण गेल्या टायमाला विसापूर किल्ला गेला, त्या बाजूलाच ही लेणी आहे, भाजी लेणी। तर इथं मी आलेलो। आता ही लेणी एक्झॅक्टली कोणती, बौद्ध लेणी आहे का पांडव लेणी, हे आता वरती गेल्यावर समजेल आपल्याला नक्की काय आहे ते। तर चला आपण बघूया कसे आहेत ते। वरती आल्यानंतर इथं तिकीट काउंटर आहे। पर पर्सन 25 रुपये इथे, आणि 15 वर्ष खाली असेल त्यांना फ्री आहे। आता इथपर्यंत आपण आलो वरती, त्याला 2 मिनिटं आपण वरती लेण्यांजवळ पोहोचू। काही जास्त नाही, 25 रुपये तिकीट आहे, आणि 5 मिनिटं तुम्ही वरती लेण्यापर्यंत पोहोचाल। आपण लेण्याच्या वरती गेटवर आलोच नंतर डाव्या बाजूला आपल्याला एक कोरीव काम दिसत आहेत। हे बघा, इथे कोरीव काम आहे, नक्षी काम आहे। हे 2 खोल्या आहेत, हे बघा। लाईट हे आहेत खोल्या बघा, अशा झोपण्यासारख्या। 1 2 3 हे 3 आणि चौथा, 4 खोल्या कोरलेल्या आहेत। आणि अजून पुढे पण तुम्हाला दिसतील। इथं पण तसंच आहे, बघा। इथे 1 2 3 4, इथं पण झोपण्यासाठी जागा आहे। या ठिकाणी नाही आहे, या ठिकाणी आहे, या ठिकाणी पण नाही बघा। असे कोरीव काम केलेले आहेत। आमचे मित्र सध्या दमलेत, त्यामध्ये झोपलेत, हे बघा। तर पुढच्या साईडला आता हे या साईडला पण असेच आहेत। हे खोली केली आहे, ह्याच्यामध्ये पण तसंच आहे। एक रूम, त्यानंतर इथे एक तसं, इथे एक झोपण्यासाठी जागा गेलेली आहे। अशीच झोपणारे कशासाठी माहीत नाही। इथे एक आहे, हे अर्धवट सोडलेलं आहे, इथे एक जागा केलेली आहे। तसेच इथं सुद्धा आहे, इथं पण तेच आहे, खोल्या। त्यानंतर थोडा आपण पुढे आल्यानंतर अजून मोठा असं आपल्याला हे दिसेल, सभागृह। आपण याला सभागृह बोलू शकतो, कारण की बघा इथं बसण्यासाठी जागा आहे पूर्ण तिथपर्यंत। आणि तसंच थोडं पुढं जाऊया, इथं आपल्याला एक पाण्यात टाका दिसेल, हे पाण्यात टाका आहे। आणि हा दगड खचला गेलाय, हा दगड गेला खचला, आणि पाणी भरपूर डीप आहे, हे बघा। अरे याच्या खाली घर रूम आहे, हे बघ कुठे हा वाटतोय पीस। आम्हाला वाटतं त्याच्या खाली घर आहे। तर दगड कसा खचला गेलाय बघा, हा बघा पूर्ण। आता चला आपण पुढची बाजू बघायला जाऊया। इथून आपण ते बघून आल्याच्या नंतर इथं आलो। इथं एक दगडामध्ये कोरलेली महादेवाची शिवपिंड आहे, ही बघा समोर। आता इथं त्यांनी बॅरिकेड लावले की आतमध्ये कोणी जाऊ नये म्हणून, आणि आतमध्ये जे मागाशी होईल त्या प्रकारचे घर आहेत तसे। इथं पण काहीतरी आहे बघा, इथं पण तसंच।
आता आपण इथं वरती जाऊन बघूया. बघा हे मंदिराचे अवशेष दिसत आहेत, कारण की इथून एवढा भाग तोडलेला गेला आहे. जर इथं जायला वाटत नसती तर हे कोरता आलं नसतं. हे तोडलं गेलेलं आहे. इथून पण बघा इथपर्यंत पण आहे, हे पण तोडलं आहे. हिंदू मंदिराचे जे अवशेष असतात त्याप्रमाणे अवशेष आहे. बघा इथं पण दिलेलं आहे, खांबा आहे बघा इथं, आणि खाली महादेवाची पिंड आहे. वरती पण त्याच प्रकारे. आता इथं जाणार कशी, कोणत्या बेसवर? जर रस्ता असेल तर हे तोडल्या गेल्यामुळं जायला बंदी केली तिथं. आता आपण जातोय मधल्या टप्प्यात. तर साईडने जायचं. खांबांवर असे नक्षीकाम केलेले आहेत. इथं पण आहे बघा. हे नंतर केलं, खोदलेलं कोणतरी. सगळ्या ठिकाणी हे नक्षीकाम बघा वरचे. जोडी बसले बेडवर. हे असे आहेत. आता हे तर बाथरूम असू शकतो. बघा जाळी कशी आहे. त्याला नाही बघितलं आपण इथे तर पाणी टाकाय. आता वरती जायला बंद केलंय. तिथे वरती जाण्यास बंदी केली. थोडं इथून पुढे आल्यानंतर बघा आपल्याला इथं परत सेम तसेच खोल्या आहेत. इथं पण या साईडला. आता वरती बंदी काय केली आपल्याला माहीत नाही आहे. तिथं तर बंद केलेलं आहे, इथून वरती जायला देत नाही, इथं बंदी आहे. आता बंदी कशासाठी केली आहे? का वरती कोणतं काय बोलतात त्याला, पुरावे भेटतील त्यासाठी बंद केले असतील. हे पाणी टाका मी खोल्या, आणि बहुतेक त्या काळातलं बाथरूम असू शकतं, कारण की इथून पाणी जाण्यासाठी जागा आहे. बघा हे पाणी जाण्यासाठी जागा. इथं ज्यावेळी कोरलं जाईल त्यावेळी इथं कोण माणसं राहत असतील त्यासाठी. इथं बघा इथं पण बघा हे पण पाणी टाका बघा कसं आहे. 2 ठिकाणी. तर आपण पुढे जाऊन बघून येऊ. चला पुढे आल्याच्यानंतर आपल्याला हे असे दगडात कोरलेले खांबे दिसतात. हे भरपूर ठिकाणी खोरून ठेवलेत. असे म्हणून पुढं पण थोड्या लेणे आहेत, ते पण बघायला जाऊया. इथं पुढं आल्यावर बघा तुम्हाला अजून एक खोली दिसेल इथं वरती चढणं. आणि बघा ही थोडीशी एक कोरलेलं आहे जागा बघा. बाकीचे ते मग सारख्याच रूम मधलं दिसत आहे समोर. आणि त्याला काय ते आपल्याला नक्षीकाम दिसतंय. आतलं नक्षीकाम बघा. उजपर्यंत वरती नक्षीकाम केले, पण आपण जाण्यास बंदी ठेवली. इथं पण धनुष्यबाणाचं चिन्ह आहे. मूर्ती दिसते ही समोरची. ती बघा घोड्याचा रथ आहे समोर. घोडे कुठल्या राजाचे दाखवले. इथं हत्ती आहे, हत्तीवर बसलेलं आहे बघा.
अजून अशीच सेम खोल दिसते. नंतर एक खाली एक आपल्याला गुफा दिसते, तिथं आपला मित्र चालला जाऊन बसलं तर बघा. हे आता बनवलेले पायवाट आहे. इकडं पाणी टाका बघा खाली आणि धबधबा आहे. चला येण्या बघायला खूप सुंदर आहेत. काय काय ठिकाणी नवीन बांधकाम आहे, काय काय ठिकाणी जुनं बांधकाम आहे, काय काय ठिकाणी तोडलेलं बांधकाम आहे. हां बघण्यासाठी खूप सुंदर आहे. पण एक वैशिष्ट्य म्हणजे असं आहे, लेण्यांचा आकार ज्या ज्या ठिकाणी केलेले आहेत ते सर्व एकच सारखे आहेत आणि फक्त एक मोठ्यामध्ये डिझाईन म्हणजे जे कोरीव काम आहे ते खूपच सुंदर आहे. तुम्ही येऊन नक्कीच बघा. आणि ते यायचं कसं, तुम्ही जर इकडनं आले लोणावळ्यावरून तर हे मळवणी म्हणून लोकलचं स्टेशन, त्या स्टेशनला जर उतरले तिथून चालत हार्डली 10 ते 15 मिनटात तुम्ही भाजी लेण्याजवळ पोचाल. तिथं आल्यावर पुढं तुम्हाला 25 रुपयाची तिकीट लागेल एक, जी जे ऑफिस आहे त्यांचं तिथून. त्यानंतर तुम्ही इथं यायचं, ही साईड बघायची आपल्या या साईडला वरती. तर चला आम्ही बघून आलो. तर ठीक आहे, सर्वांना जय शिवराय. भेटू पुढच्या वेळेस. आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच आम्हाला सांगा की कशा आहेत आणि कोणत्या आहेत त्या.